नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मोठी दूरदृष्टी ठेवून आमदार मंगेश दादा यांनी विकास कामं केली आहेत. कोणत्या भाषेत अभिनंदन करावं आणि कौतुक करावं यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. गिरीश महाजन यांचं वक्तव्य. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच NDA खासदारांची बैठक. NCPI मध्ये विलीन झालेले खासदार देखील उपस्थित राहणार. नरेंद्र मोदी करणार खासदारांना मार्गदर्शन. नियमित कर्ज भरून आम्ही पाप केले का? सरकारला रविकांत तुपकरांचा सवाल. 50,000 नकोय तर 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या, अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल. तुपकरांकडून आंदोलनाचे संकेत. अजितदादा, तुमच्या कामाच्या स्मृतीचा सुगंध राज्यात कायम दरवळत राहील. विनम्र अभिवादन. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत रोहित पवारांचे भावनिक ट्विट. दादा, तुझ्यासोबत आठवणी मनात कायम जिवंत आहेत. वी मिस यू दादा. सुप्रिया सुळेंची अजितदादांबद्दल भावनिक ट्विट. नाशिकमध्ये ACBची मोठी कारवाई. वर्दीतील अधिकाऱ्याने फोन पे वरून घेतली लाच. ऑनलाईन माध्यमातून 50,000ची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न. PSI सह तिघांवर गुन्हा दाखल. अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाला सुरुवात. पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे पिकांना मिळाली नवसंजीवनी. नाशिकच्या पोलिसांकडून शालार्थ ID घोटाळ्यात शिक्षण संचालकाला अटक. भाजपचे पदाधिकारी संजय गरुड यांना अटक. परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपुरी शिवारात पावसाची हजेरी. पावसामुळे दुबार पेरणीला सुरुवात. शेती कामाला वेग. छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 वर्षीय मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू. सातारा पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मृतदेह बाहेर काढण्यात यश. सातारा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद. अमरावतीतील मेळघाटमधील आदिवासी आश्रमशाळेतील अन्नबाधा प्रकरणात बालक हक्क संरक्षण विभागाची कारवाई. 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश. पुणे शहरात वीकेंडला RMC मिक्सर वाहनांना सकाळी 6 ते सायंकाळी 5 दरम्यान वाहतूक करण्यास मुभा. वाहतुकीतील सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य. वेळेत निधी वापरल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून राज्याचे अभिनंदन. बँक ऑफ बडोदाच्या महत्त्वपूर्ण डेटाची हॅकर्सकडून चोरी. कोट्यवधी ग्राहकांचा अत्यंत संवेदनशील डेटा चोरून डार्क वेबवर टाकल्याची धक्कादायक माहिती समोर. आषाढी वारीत 7.42 लाख वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा. आरोग्य संपन्न वारी ॲपला 1.8 लाखांचा प्रतिसाद. पर्यटन नगरी लोणावळ्यावर जोरदार पावसाची हजेरी. 24 तासात 122 मिलीमीटर पावसाची नोंद. सुरक्षिततेचे भान ठेवण्याचे लोणावळा नगर परिषद प्रशासनाचे आवाहन. अमरावतीमध्ये लग्नाचे आमिष दाखवत 15 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार. 20 वर्षीय आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. सांगलीतील शिराळा तालुक्यातील चांदोली शेंडगेवाडी बोगद्याखाली खड्डे आणि पाण्याचे साम्राज्य. वाहनधारकांमधून संताप व्यक्त. माळशेज घाटात मुसळधार पावसाने जोर धरलाय. पावसामुळे निसर्ग सौंदर्य पूर्णपणे बहरले. मनमोहक नजारा पाहण्यासाठी माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.